झी चित्रगौरव पुरस्कार सध्या सुरू आहे आणि मी इथे सध्या रवी जाधव यांना पकडलेला आहे कारण की ते फार घाई. बरं, आज तुम्ही टाइमपास 2चा छोटासा प्रोमो दाखवला आणि हे सगळीकडे रिव्हील आहे की कोण आहे त्या चित्रपटात, तर तुम्ही सांगा तुमच्या तोंडात. दगडू प्रियदर्शन जाधव आहे आणि प्राजक्ता प्रिया बापट आहे आणि खूप गमतीशीर गोष्ट आहे कारण गेल्या वर्षी टाइमपासचं लेखन प्रियदर्शन जाधवने केलं होतं आणि ज्या पद्धतीने तो ही फिल्म प्रेझेंट करायचा त्याला मी त्याच वेळी सांगितलं होतं, जर मी टाइमपासचा पार्ट केला तर मी तुला दगडू म्हणून घेईन. आणि खरंच देवाच्या दयेने पार्ट 1 खूप चालला, आम्हाला पार्ट 2 कधी संधी मिळाली आणि माझा शब्द पाळला आणि प्रियदर्शनने आउटस्टँडिंग काम केलं आहे आणि प्रियाने सुद्धा अमेझिंग, म्हणजे इतकी ब्युटिफुल दिसली अख्ख्या फिल्ममध्ये आणि इतकं तिने इनोसन्सी जी होती प्राजक्ता तिने इतकी सुंदर पद्धतीने साकारली आहे. आणि सांगायची गोष्ट दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या सिनेमात प्रियदर्शन जाधव, प्रिया बापट यासोबत केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब सुद्धा आहे आणि ग्रेट न्यूज, आणि त्यांची सुद्धा तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे या चौघांची बघायला जी काही लोकांना मजा येणार आहे आणि इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. ग्रेट ग्रेट. पण सर, इथे कोणाला तरी ही माहिती ऐकण्यात आलेली की या चित्रपटामध्ये कुठेतरी सिद्धार्थ आहे आणि सोनाली कुलकर्णी आहे, पण त्यांची उत्सुकता ताणून धरलेली आणि ती अखेरीस मोडीच पाडली आहे तुम्ही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की प्रिया बापटचीच का निवड केली किंवा मग प्रियदर्शनचीच का? ॲक्च्युली त्यांचे म्हणजे लुक्स बरेच रिसेंबल होतात. म्हणजे दर्शन ज्या पद्धतीने दिसतो, मला प्रथमेशच्या जवळपास येणारे एक पर्सनॅलिटी हवी होती आणि केतकी आणि प्रिया दोघांचं फोरहेड बघून मी अक्षरला कास केलं की दोघांचं बरीच सिमिलॅरिटी दोघांमध्ये आहे आणि प्रिया अत्यंत बबली मस्ती अशी मुलगी आणि ती ह्या चित्रपटात तशीच प्राजक्ता अपेक्षित होते आणि बरेच सरप्रायझेस सिनेमामध्ये आहेत फ्रँकली. आणि आय एम व्हेरी होपफुल की हा सिनेमा लोकांना खूप आवडेल आणि उद्या पहिली झलक त्या सिनेमाची यूट्यूबला येते आणि म्हणजे मी म्हणेन की हा प्रोमो नाही आहे किंवा हा जो मोठा प्रोमो तो नाही, हे फक्त छोटंसं 1 मिनिटाची एक छोटीशी झलक आहे. त्यामुळे अख्खा सिनेमाचा अंदाज या प्रोमोत करू नका कारण खरा प्रोमो जो थिएट्रिकल प्रोमो म्हणतात तो 3 तारखेला येतोय. बरं सर, इथे महत्त्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर हळूहळू तुम्ही एक पोस्ट करत होता या चित्रपटाबद्दल आणि अखेर आजच्या सुद्धा काही पोस्टमध्ये हे नाव नव्हतं आलं, पण काही वेळापुरती काही वेळेआधी हा प्रोमो जो छोटासा तो लीक झालेला, मग हा पब्लिक स्टंट आहे की काय म्हणता येईल? नाही, मी खरं सांगतो का की हे एक खरंच माझ्यासाठी जो सरप्राईज होतं, पण मला वाटतं ज्या पद्धतीने उत्सुकता ताणली गेली होती त्याचा मला वाटतं परिणाम आहे. त्यामुळे कोणीतरी बेबी बिचाऱ्याने तो मी पहिला टाकेन म्हणून तिकडे टाकला असेल, पण नेव्हरदलेस मला वाटतं लोकांपर्यंत उद्या पोचणार होता, तो आज आला. त्यामुळे काहीच वाईट वाटत नाही मला. इनफॅक्ट लोकांनी तो पाहावा, तो एन्जॉय करावा, वॉल्यूम फुल करून पाहावा, मग तुम्हाला जास्त एन्जॉय करता येईल तो. आणि खरंच सांगतो सिनेमा अजूनही वेगळाच आहे. त्यामुळे मी इतक्या सहजासहजी सगळे कार्ड्स ओपन नाही करणार. त्यामुळे हा प्रोमो आणि ॲक्च्युअल सिनेमाच्यामध्ये बरीच तफावत आहे, बरीच वेगळी धमाल सिनेमामध्ये आहे. आता वेळ कमी आहे कारण ती 1 तारखेला सिनेमा रिलीज आहे 1 मेला, त्यामुळे लवकरात लवकर लोकांसमोर आता ऑलमोस्ट सगळी इन्फॉर्मेशन येईल. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इले, राजश्री मराठी.